नमस्कार विद्यार्थी व पालक वर्ग। आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना मला फार आनंद होत आहे। आपल्यासाठी आज एक खास गेस्ट लेक्चर आपण अरेंज केलेला आहे। तर जे काही विद्यार्थी आणि पालक वर्ग जॉइन झालेले आहेत त्या सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो। तर आज आपल्यामध्ये एक खास व्यक्तिमत्व आज आपल्याला सेशनमध्ये माहिती देणार आहे। तर ते कोण आहेत? रौनक खाबे सर, जे आलसी इंजिनियर या प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत, त्याचबरोबर जोश टॉक स्पीकर आहेत आणि 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव त्यांना इंजिनिअरिंगचे जे काही सब्जेक्ट आहेत या विषयांमध्ये टीचिंग एक्सपिरियन्स देखील आहे। तर एक खास गोष्ट मला अशी सांगायची वाटते, ज्या गोष्टीचा मला फार अभिमान आहे की मी सरांचा स्वतः एक विद्यार्थी आहे आणि त्यांच्याच छायेखाली मी आज घडत आलेलो आहे इंजिनिअरिंग या क्षेत्रात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तरुणाईला प्रेरणा देणारं त्यांचं जी काय व्यक्तिमत्व आहे ती त्यांची एक ओळख आहे। तर मी सरांना आज या प्लॅटफॉर्मवर बोलवलेलं आहे। तर सर तुम्हाला त्यांच्या विचारांनी सर्वप्रथम तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि इंजिनिअरिंगसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टींचं तुम्हाला मार्गदर्शन देखील करणार आहात। तर सरांना मी आमंत्रित करतो या प्लॅटफॉर्मवरती। जे आपले काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत, सर्वच महाराष्ट्रातली तमाम विद्यार्थी आहेत, या सर्वांना सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आणि आलसी इंजिनियर सारखं जे काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्याबद्दल छोटीशी माहिती देतो। सर जे क्वेश्चन देतात किंवा सर जे शिकवतात तेच तुम्हाला पुणे विद्यापीठात किंवा जे काही बाकी विद्यापीठ असतील, कॉलेजचे एक्झाम्स असतील, त्यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये बघायला भेटेल। तर मी अशी एक इच्छा व्यक्त करेल की सर जे सांगतात ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका। जे भविष्याच्या वाटचालीसाठी सर तुम्हाला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी सांगणार आहेत, त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा। इंजिनिअरिंग क्षेत्रात तुम्हाला काय करायचं आहे, काय करायचं नाही, या सर्वच गोष्टी सर आज तुम्हाला सांगणार आहे। एफई रोडमॅप देखील देणार आहे आणि जे की तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे। तर सरांना मी आमंत्रित करतो, सर तुम्हाला गायडन्स करायला सुरुवात करते। एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं म्हणजे जितके सारे इथे पालक आहेत आणि ॲज वेल एज स्टुडंट्स आहेत सगळ्यांचं अभिनंदन की तुम्हाला ॲडमिशन मिळालेली आहे आणि इंजिनिअरिंगची आता जी तुमची जर्नी आहे त्या जर्नीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होते। जेव्हा जेव्हा मी कॉलेजला सेमिनार्सना जातो तेव्हा मी एक बेसिक प्रश्न नेहमी मुलांना विचारतो की बाबांनो, तुम्ही लोकांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन का घेतलेली आहे? आत्तासुद्धा जितके पालक इथे आहेत किंवा जितके स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक छोटासा हाच प्रश्न असेल माझा की बाबांनो, तुम्ही लोकांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन का घेतलेली? बऱ्याचदा असं होतं की कुणीतरी आपले सिनियर असतात, घरातले असतात किंवा ऐकून असतो आपण की नाही आपल्याला इंजिनिअरिंगच करायचं आहे किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं किंवा IT सेक्टरमध्ये जर आपण घुसलो तर त्या केसमध्ये आपल्याला सॅलरी चांगली मिळते असं एक आपल्या डोक्यात पण असतं आणि म्हणून पण आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो। तर आता खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत। आता तुम्ही ऑलरेडी एंटर झालाच आहात तर तुम्हाला हे इन्साईट्स आधीच माहीत असल्या तर तुमच्यासाठी जास्त फायद्याचं राहणार आहे आणि तीच गोष्ट सुरुवातीपासून मी तुम्हाला फक्त एकदा सांगायला सुरुवात करेन। 11वी 12वी आपण केली, साधारण 12वीला आपण बऱ्यापैकी तयारी केली, JEE दिली किंवा आपण CET दिली आणि हे सगळं करत करत जेव्हा आपण मार्क्स आले आपले, तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुमचे CETचे मार्क्स येतात ते पर्सेंटाईलमध्ये आले। मग पर्सेंटाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला कळलं 93, 94, 95 पर्सेंटाईल आहे, 80 पर्सेंटाईल आहे, 70 पर्सेंटाईल आहे, व्हॉट एव्हर इट इज। पर्सेंटाईल आल्यानंतर आपलं एक फिक्स झालं की बाबा मला एक साधारण फलाना ब्रांच घ्यायची आणि फलाना मला कॉलेज मिळालं पाहिजे। या हिशोबाने तुम्ही तुमची जर्नी सुरू केली। मला खरं सांगा, तुम्ही ज्या कॉलेजला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली त्या कॅम्पसमध्ये तुम्ही अजून पण जेव्हा तुम्ही एंटर कराल तेव्हा एंटर केल्यानंतर तुम्हाला तिथे फ्लेक्स दिसले का? तुम्हाला तिथे दिसले का की मुलांचे फोटोज लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मला फलाना एवढ्या LPAचं पॅकेज लागलं, या स्टुडंटला हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे लिहिलेलं? तुम्ही कुठल्याही इंडियातल्या कॉलेजेसमध्ये जावा, तुम्हाला असे बोर्ड्स लागलेले दिसतील आणि त्यांना काय पॅकेज मिळाले वगैरे लिहिलेलं दिसेल आणि त्या पॅकेजला बघून किंवा किती प्लेसमेंट आहे याचा अंदाज घेऊन आपण आपल्या मुलांची ॲडमिशन जी आहे ती इंजिनिअरिंगला केलेली आहे। तुम्हा सगळ्या लोकांनी MIT नाव ऐकलं असेल बाबांनो, पुण्यातलं नाही, ॲब्रॉडचं MIT किंवा तुम्ही ऑक्सफर्ड नाव ऐकलं असेल किंवा तुम्ही जे काय म्हणजे अशा ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही कधीतरी म्हणजे तुम्ही नेटवरती सर्च करू शकता, तुम्ही त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये एंटर करताना तुम्हाला कधीच फ्लेक्स दिसणार नाहीत। मग तिकडे फ्लेक्स नाही आहेत, पण त्या इतक्या हार्वर्ड युनिव्हर्सिटी स्पेसिफिकली, मी तर त्यांचा तो व्हिडिओ वगैरे पाहिला त्यांच्या एंट्रीचा वगैरे, तिथला सगळा त्यांचा कॅम्पस, कुठेसुद्धा त्यांनी फ्लेक्स लावलेले नाही आहेत की त्यांच्या मुलांना कितीचं पॅकेज लागलेलं आणि कसं लागलेलं। याचा अर्थ आपल्याकडेच हे पॅकेज नावाचं जे सगळ्यांना एक नाही का एक काय म्हणतात टॅग लागलेलं आहे आणि त्या टॅगच्या अंडर आपण ॲडमिशन घेतो आहे।
मग पॅकेज आपल्याला छान लागेल आणि ते जे हायेस्ट पॅकेज लागलेला मुलगा किंवा मुलगी म्हणजे माझाच मुलगा किंवा माझीच मुलगी असणार आहे, हे जे आपण ठरवून इंजिनिअरिंगला ॲडमिशन मुलांना देतोय. तर इंजिनिअरिंगला जेव्हा ॲडमिशन घेतो तेव्हा बऱ्याचशा ब्रांचेस आहेत, तुम्हाला एक सार्थकनी बऱ्यापैकी सांगितलं असेल. पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा पहिल्यापासून ओघ होता की कुठेतरी CS भेटावं, कुठेतरी IT भेटावं आणि आमच्या मुलांनी कुठेतरी कॉर्पोरेटमध्ये किंवा IT कंपनीमध्ये जॉब करावा, MNCमध्ये जॉब करावा आणि मग तो खूप पैसे कमवेल वगैरे असे सगळी स्वप्न तुम्ही पाहून मुलांना तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन दिलेली असेल. 2009ला मी सुरुवात केली इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवायची. मी पहिले कोर सब्जेक्ट शिकवले, त्याच्यानंतर मी ॲप्टिट्यूड शिकवलं, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मी आता सध्या शिकवतोय. तर ही जी ओव्हरऑल जर्नी आहे, मी प्रत्येक वर्षी जी मला मुलं भेटतात त्यांच्याशी भरघोस गप्पा मारतो. तुम्ही इंस्टाग्रामवरती मला फॉलो करू शकता, बघू शकता. बरेच विद्यार्थी मला अजून पण कनेक्टेड आहेत 15-15 वर्षापूर्वीचे. इंजिनिअरिंग म्हणजे ज्या गोष्टींसाठी आपण इतका अट्टहास केला होता की नाही या 2 महिन्यात इतकी तुम्ही धावपळ केलेली आहे, इतकं सार्थक दादाचं डोकं खाल्लेलं असणार आहे आणि स्वतःचं पण डोकं तुम्ही खाऊन परेशान झाले असाल. इतकं सगळं केल्यानंतर जेव्हा तुम्ही आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार तर तुमच्याकडनं अशा काही मिस्टेक्स आहेत की ज्या तुम्हाला कळणार पण नाहीत आणि त्या तुमच्या होऊ नयेत म्हणून मी आज तुमच्यासमोर इथं बेसिकली आलेलो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा पुणे युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड तुमचे ऑटोनॉमस कॉलेजेस असेल, जिथे पण तुम्ही ॲडमिशन घ्याल तुम्हाला 5 सब्जेक्ट असणार आहेत प्रत्येक सेमिस्टरला. सेमिस्टर पॅटर्न असतो, 5 सब्जेक्ट्स असतात. ते जे 5 सब्जेक्ट्स असतात त्या 5 सब्जेक्ट्सला आपल्याला पूर्ण एका सेमिस्टरमध्ये संपवायचं असतं. आता तुम्हाला इथे पेरेंट्स बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे सेमिस्टरचा अर्थ असतो 6 महिने, पण जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये एंटर कराल तुम्हाला कळेल सेमिस्टरचा अर्थ असतो साधारण 100 दिवस, म्हणजे साधारण 3.5 महिन्यात तुमचं सेमिस्टर संपतं. म्हणजे विचार करा, तुम्हाला जे 5 सब्जेक्ट दिलेले आहेत ते 5 सब्जेक्ट तुम्हाला संपवायचे आहेत 3.5 महिन्यात. तर क्लिअरली सांगतोय, चेक करा बरोबर म्हणतोय का मी. तुम्हाला 5 सब्जेक्ट संपवायचे आहेत है ना. किती सेमिस्टर पॅटर्न आपण म्हणलं आत्ता बरोबर. तर सेमिस्टर पॅटर्न जे आहे ते तुमचं जे असणार आहे ते फक्त 3.5 मंथ्स असणार आहे. 100 दिवसात जर आपल्याला 5 सब्जेक्ट संपवायचे असतील पोरांनो तर आपल्याला याचं प्लॅनिंग जे आहे ते खूप सही पद्धतीने करेक्ट पद्धतीने करणं गरजेचं आहे. होपफुली तुम्हाला करेक्ट दिसतंय, जे दिसतंय ते इथे बरोबर आहे सार्थक. हां इथे काही रिप्लाय वगैरे येत आहेत का मुलांचे. ओके करेक्ट दिसतंय ना, नाईस. चल 5 सब्जेक्ट जे आपल्याला संपवायचे आहेत एका सेमिस्टरमध्ये 3.5 महिन्यात, म्हणजे 3.5 महिने म्हणजे तुम्ही समजू शकताय 100 दिवस साधारण 105 दिवस आपल्याला मिळतात आणि त्या 105 दिवसात आपल्याला ही सगळी 5 सब्जेक्टची जर्नी जी ती संपवायची आहे. आपण थोडंसं पाठीमागे येऊ 11वी-12वीमध्ये. सगळ्या लोकांनी 12वी छान पद्धतीने केली असेल, मला जरा सांगता 12वीचं पूर्ण वर्ष तुम्हाला मिळालं होतं, येस ऑर नो. हो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी 11वीचे 6 महिने 7 महिने झाल्यानंतरच 12वीला अभ्यास सुरू केला असेल. म्हणजे इन टोटॅलिटी जर तुम्ही तुमचे 12वीचे सब्जेक्ट्स बघितले तर 12th स्टँडर्डसाठी किती जरी नाही म्हणले तरी तुम्हाला 12 महिने तरी मिनिमम मिळाले असतील. मला सांगा तुमच्या बुक्सची साईज बघा, M1 होता, M2 होता, करेक्ट आहे. त्याच्यानंतर फिजिक्स होता, केमिस्ट्री होता, त्यात पण तुमचा P1 P2 काय C1 C2 वगैरे असेल. तुम्ही जर ओव्हरऑल तुमच्या सगळ्या बुक्सची साईज बघितली, जितका तुम्हाला कॉन्टेंट होता तो सगळा कॉन्टेंट तुम्हाला जर संपवायचा होता तर त्याच्यासाठी तुमच्याकडे किती वेळ होता बाळांनो. पूर्ण 1 वर्षाचा, कमीत कमी 1 वर्षाचा. आणि या पूर्ण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही रोज क्लासला जायचे, रोज 3-3 तास तुम्ही 1 तास फिजिक्स, 1 तास केमिस्ट्री, 1 तास मॅथ्स शिकायचे. एव्हरी संडे तुम्ही टेस्ट द्यायचे. एक साधारण एक प्रोटोटाईप मी तुम्हाला सांगतोय. इतक्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग तुम्ही बोर्डची एक्झाम दिली. बोर्ड्सनंतर 2 महिन्यात तयारी केली आणि 2 महिन्याची तयारी झाल्यानंतर तुम्ही लोकांनी अल्टिमेटली एक्झाम्स दिली CETचे. आता मला सांगा, या जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, या करत असताना इतका वेळ दिल्यानंतर मग तुमचे ते छान पर्सेंटाईल तुम्हाला दिसायला लागले की कुठेतरी 90% आहेत, कुठेतरी 80% आहेत, कुठेतरी फलाना पर्सेंटाईल तुम्हाला मिळालेले आहेत. मला सांगा सेम गोष्ट जर तुम्हाला 3.5 महिन्यात करायची. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही, तुम्ही इंजिनिअरिंगच्या बुकची साईज पाहिली नाही. तुम्हाला लोकांना सजेस्ट केलं कॉलेजनी की एक्झॅक्टली कोणती बुक घ्यायची आहे, काय बुक घ्यायच्या आहेत, कसं अपियर व्हायचं आहे किंवा काय काय तुमच्याकडे डेटा असला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे एक सिलेबस कॉपी आलेली असेल, त्या सिलेबस कॉपीच्या खाली टेक्स्टबुक असं लिहिलेलं असेल. तुम्ही जेव्हा पाहाल तिथे टेक्स्टबुक असं लिहिलेलं तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी सगळे रेफरन्स बुक्स वापरलेत. काय वापरलेले आहेत? रेफरन्स बुक्स. याचा अर्थ त्या रेफरन्स बुक्समधला लिमिटेड कॉन्टेंट आपल्याला घ्यायचा आहे, त्याचा छान अभ्यास करायचा आहे आणि तो छान अभ्यास केल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावरची एक्झाम द्यायची. आता तुम्ही म्हणाल नाही आम्हाला तर वेगळंच सांगितलं गेलेलं आहे. आम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे की लोकल ऑथर नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे प्रत्येक, जसं पुणे युनिव्हर्सिटी, तर पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर काही पब्लिकेशन्स आहेत. टेक्निओ पब्लिकेशन आहे, टेक्नॉलॉजी तुम्ही नोट करू शकता. टेक्निओ आहे, टेक्नॉलॉजी आहे, निराली पब्लिकेशन आहे. तर हे पब्लिकेशन काय करतात, याला लोकल ऑथर्स म्हणतात. आणि हे ऑथर मिळून काय करतात, सगळा कॉन्टेंट एकत्र करून तुमच्या सिलेबस वाईज एक बुक बनवतात आणि ती बुक मार्केटमध्ये सेल आउट करायला.
याचा सिंपल अर्थ आहे की टेक्स्टबुकमधनं तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मेहनत खूप करायला लागेल आणि त्या मेहनतीला तुम्हाला जी वेळ आहे, डेडलाईन आहे, ती फक्त 3.5 महिन्याची असणार आहे. सो आता जेव्हा तुम्ही कॉलेजला सुरू कराल, पहिले 4-5 दिवस मी थोडं रिलॅक्स करेन, सब्जेक्ट्स कोणते त्याची ओळख करून घेईल वगैरे वगैरेची वेळ जी आहे ती तुम्हाला तो कालावधी थोडा कमी करायला लागेल. हां, 2-3 दिवस तुम्ही थोडं जावा, सेटल व्हा, नंबर ऑफ लेक्चर्स बघा, कोण शिकवतंय, कसं शिकवतंय ते सगळं नोट डाऊन करा आणि ते सगळं केल्यानंतर तुम्हाला कुठल्या बुक्स घ्यायच्या तुमच्या सिनियर्सना तरी तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या कॉलेजच्या टीचर्सना तुम्ही विचारू शकता. त्यानुसार तुम्ही बुक्स घ्या आणि तुमचा अभ्यास करायला तुम्ही सुरुवात करा. दुसरा अजून एक विषय की सर आम्ही असं बऱ्याचदा ऐकलं की बरेच सारे जे इंजिनियर होतात ती लोक एकदम शेवटी पेपरच्या आधी अभ्यास करतात आणि खूप छान मार्क्स आणतात. तर मी तुम्हाला आत्ता पण सांगतोय, तुम्ही लोकांनी अनुभव घेतला असेल, देर इज समथिंग कॉल्ड ॲज नशीब. सो नशिबावर बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात की बाबांनो, सगळ्यांचंच असं होत नाही. काही लोक असतात, इतके हुशार असतात की पेपरच्या आधी 8 दिवस अभ्यास करून छान मार्क्स आणतात, पण आपल्यासाठी ते नेहमी वर्क करेलच असं नाही आहे. त्यामुळे आपल्याला एक CC नावाचा प्रकार इंट्रोड्यूस केलेला आहे नवीन सिलेबसमध्ये. CCचा अर्थ आहे कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. आता प्रत्येक युनिटला त्यांनी काय केलं आहे, 6 मार्काच्या टेस्ट्स वगैरे ठेवायला सुरुवात केलेली आणि टेस्टनुसार ते लोक तुमचं ओव्हरऑल 30 मार्क्स जे आहेत ते जज करणार आहेत. मग ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असो किंवा पुणे युनिव्हर्सिटी असो. मग जर 30 मार्क्स जर ते जज करणार असतील, त्याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंट अभ्यास तर करायलाच लागणार आहे सेमिस्टर बाय सेमिस्टर. आणि त्याच्यानंतर तुमचा एक 70 मार्काचा पेपर असेल, दॅट इज कॉल्ड ॲज एंड सेमिस्टर पेपर. त्या एंड सेमिस्टरच्या पेपरच्या तयारीसाठी परत सगळा सिलेबस जो येतो आपल्याला परत अभ्यास करायला लागतो आणि सगळ्या सिलेबसवरची एकत्र एक्झाम जी आहे ती आपल्याला शेवटी द्यायला लागते. सो साधारण एक पहिले 2-3 दिवसाचा गॅप घ्या आणि एकदा सुरुवात केलं की लाईनअपला एक युनिट तुम्हाला किती कळतंय, काय कळतंय, कसं समजतंय. अजून एक मुलांची एक कंप्लेंट खूप असते की सर मग आता मी खूप चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तर माझे टीचर्स खूपच भारी असतील. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बाबांनो, इथून तिथून सगळं सेम असतं. म्हणजे जर तुम्ही 5 सब्जेक्ट शिकत असाल तर कुठल्याही कॉलेजला, जगातल्या कुठल्याही कॉलेजला जावा, तुम्ही मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जावा, तुम्हाला कुठेतरी 3 सब्जेक्टचे टीचर चांगले भेटणार आहेत आणि 2 सब्जेक्टचे टीचर्स तुम्हाला असे भेटणार आहेत की जिनका सिखाया हुआ आपको कुछ भी नहीं समझ में आने वाला. इसका मतलब क्लियर है की 3 सब्जेक्ट तुम्हाला कळणार आहेत, 2 सब्जेक्ट तुम्हाला कळणार नाही आहेत. 3 सब्जेक्ट तुम्हाला टफ जाणार आहेत, 2 सब्जेक्ट तुम्हाला सोपे जाणार आहेत. असं काही ना काही विचित्र कॉम्बिनेशन नेहमी तुमच्याबरोबर घडत येणार आहे. इट इज ऑल अबाउट तुम्ही लोक हे सगळं कसं ओळखणार आहात, राईट. आता नो वॉइस इज कमिंग म्हणते बरं, दुसरी आहे का मीटिंग? हां, ठीक. नाव इफ यू लुक एट दिस, 12चं तर तुम्हाला कळलं 12 महिन्याचा प्लसवाला टाईम होता. आता 3.5 महिन्यात जर आपल्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं काय, तर तुम्ही एक लक्षात घ्या, किती पण ओरडा, म्हणजे तुम्ही मला किती म्हणू शकता की काय कसं चाललंय सर, हा खूप त्रासवाला प्रकार आहे. तर तुम्हाला माहिती असेल की तुमचा मिनिमम क्रायटेरिया जो असणार आहे तो अटेंडन्सचा किती असला पाहिजे, 75% असलाच पाहिजे. आता मी गावाकडचा आहे सर, एकदा गावाला गेलो की 8-8 दिवस येत नाही सर, हे अजिबात आपल्याला चालणार नाही आहे. आपल्याला मिनिमम 75% अटेंडन्स थ्रू आउट द सेमिस्टर ठेवायलाच लागतो. आणि जर नाही ठेवायला लागला तर मी तुम्हाला सांगतो बेकार असाइनमेंट देतात ही लोक कॉलेजवाले. बेकार म्हणजे तुम्ही 8-8 दिवस लिहित बसले तरी तुमच्या त्या असाइनमेंट संपणार नाही आहेत, बरोबर ना सार्थक? इतकं काम देतात बाळांनो, तुम्हाला स्वतःचा सेल्फ स्टडी करायला अजिबात सुद्धा वेळ मिळत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदी 75%च्या आत कुणीही यायचं नाही. त्यातही मी तुम्हाला सांगतो काही स्पेसिफिक कॉलेजेस आहेत जसं की PICT आहे किंवा अजून 1-2 कॉलेजेस आहेत, 75%च्या आत जर तुमची अटेंडन्स असेल तर ते तुम्हाला क्लिअरली रेस्ट्रिकेट करू शकतात. याचा अर्थ ते तुम्हाला क्लिअरली तुमची सेमिस्टर बर्बाद करू शकतात. त्यामुळे तुम्हाला हा क्रायटेरिया मेंटेन करणं ही तुमची सगळ्यात पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. प्रॅक्टिकल्स, वर्कशॉप्स बिलकुल मिस नाही करायचे. तुमचा 15-15 लोकांचा ग्रुप बनवलेला असेल, त्या ग्रुपमध्ये जेवढ्या लोकांशी तुम्हाला बोलता येईल, डिस्कस करता येईल, मैत्री करता येईल तितका प्रयत्न करायचा. हळूहळू फर्स्ट इयरला जेव्हा तुम्ही जास्त दोस्त बनवता, हळूहळू सेकंड इयरला होतात, कमी होतात, मग थर्ड इयरला अजून कमी होतात, मग खरे दोस्त कळतात. पण तुम्ही जर म्हणत असाल नाही मी तर खूप इंट्रोवर्ट आहे, मी खूप गावाकडचा आहे, माझं तर कसं होणार आयुष्यात वगैरे वगैरे, तर मी तुम्हाला सांगतोय आम्ही सगळेच गावातून आलेलो आहे. असं कुणीच नाही आहे इथे की खूप स्ट्रगल नाही केल्यावाले. प्रत्येकाने त्याच्या आयुष्याची स्ट्रगल पाहिलेली आहे. त्यामुळे तुम्ही पहिली गोष्ट तर अजिबात घाबरू नका. कॉन्फिडन्स लेवल तुमचा मेंटेन ठेवा. जितकी लोक जो काय तुमचा ग्रुप बनतोय त्या ग्रुप बरोबर तुम्हाला तिथे तुमचा अटेंडन्स असला ना, मग ऑटोमॅटिकली डिस्कशन सुरू होतात, ऑटोमॅटिकली तुमचं काम सुरू होतं. आणि सोशल स्किल्स वाढवा. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सवय असते इंस्टाग्राममध्ये गुंतून राहायची, बऱ्याच लोकांना सवय असते की नाही मी माझं काम आणि बास, मग मला कुणाच्या नादीने लागायचं. बट सोशल स्किल्स फर्स्ट इयरपासून जर तुम्ही डेव्हलप करत राहिला तर तुम्हाला जाऊन त्याचा फायदा होतो. हळूहळू फर्स्ट इयरला बऱ्यापैकी क्लब्सला कुठे जॉईन नाही करून देत, पण कुठले क्लब्स आहेत कॉलेजमध्ये, काय काय गोष्टी चालतात, कुठली कोडिंगची एक्झाम चालते का, त्याच्यानंतर त्यांचे काही इव्हेंट्स होतात का, ह्याची माहिती हळूहळू कॉलेजमधून तुम्हाला मिळायला सुरुवात एकदा झाली की तुम्ही
हळूहळू ते जॉईन करा, म्हणजे जसं जसं तुम्हाला वेळ मिळतं, पण हे करत असताना कुठेही तुमचे जे ओव्हरऑल 5 सब्जेक्टचे ते कुठेच हॅम्पर नाही झाले पाहिजेत, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगत होतो की तुमचे 30 मार्क्स जे आहेत ते अंडर CCE आहेत, जसं मी सांगितलं हे कॉलेज डिसाईड करणार आहे, आणि 70 मार्क्स जे आहेत ते तुमचे एनसेमचे मार्क्स असणार आहेत. आता मी थोडंसं या CCE बद्दल बोलतो, ह्याचा काय विषय. या CCE मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मॅटर करणार आहे तुमचा अटेंडन्स. तुम्ही कुठले पूर्ण सेमिस्टरभर तुमची अटेंडन्स किती होती याच्यावरती ते लोक मार्क देणार आहेत. आणि जेव्हा कॉलेज मार्क देतो त्यावेळेला लक्षात घ्या, बरेच असे फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला कोणीच सांगणार नाही, ते फॅक्टर्स तिथे इन होतात. नंबर 1, कुठल्याही टीचरशी खुन्नस घ्यायची नाही, कुणालाही वेडं वाकडं बोलायचं नाही, विनाकारण ॲटिट्यूड दाखवायचा नाही, त्यांना त्रास द्यायला जायचं नाही कुठलाही. कारण मी तुम्हाला सांगतो, इंजिनिअरिंगला शिकवणारे जे टीचर असतात ते ऑलरेडी PhD झालेले लेवलचे लोक असतात. प्रत्येकाला इतकं शिकून झाल्यानंतर एक थोडाफार इगो असतो, त्यांचा इगो हर्ट नाही झाला पाहिजे तुमच्या कुठल्याही फालतू चुकीमुळं. याची तुम्हाला पहिली काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही टीचर बरोबर खुन्नस घ्यायची नाही. तुम्हाला जमिनीवर राहणं गरजेचं आहे, ग्राउंडेड राहणं गरजेचं आहे, पहिला महत्त्वाचा पॉईंट. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट, जेव्हा पण तुमचे टीचर्स तुम्हाला डाऊट विचारतील, आता आपल्याला सवय काय असते 11वी 12वीला, हे चल रे शेवटच्या बेंचवरती जाऊन बसू, काय कुठं कोण बोलतंय ना, असं पण कुठे काय कळतंय. आता तुम्हाला कळणार तर इथे पण नाहीये, पण जेव्हा पण तुम्ही कॉलेजला जाल तुम्हाला 75% अटेंडन्सचा क्रायटेरिया ठेवायचा आहे की नाही. जेव्हा पण तुम्ही कॉलेजला जाल, मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही फर्स्ट बेंचवर बसा, पण कायम तुम्ही ॲटलिस्ट 3rd 4th बेंचवरती बसणं खूप गरजेचं आहे, जर ओव्हरऑल 7 किंवा 8 बेंचची लाईन असेल तर. का, त्याचं कारण सांगतोय. शक्यतो तुमची जी लाईनअप आहे ती फिक्स ठेवा, तुम्ही कुठे बसताय तिथे. कारण काय होतं, जेव्हा पण टीचर शिकवायला येतो ना, तो जेव्हा मुलांना बघतो, चेहरा ओळखीचा होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ना फर्स्ट बेंचवर भीती वाटते, बसू नका. ज्यांना कॉन्फिडन्स आहे फर्स्ट बेंचवर बसा, पण एकदमच मी म्हणजे शेवटच्या बेंचवरती बसणार वाला जो ॲटिट्यूड आहे तो ठेवू नका. साधारण 2nd 3rd 4th बेंचवरती जिथे पण तुम्हाला बसता येईल तसं बसा. शक्यतो खूप मागे बसू नका. आणि खूप पुढे पण काय होतं, ज्याला कळत असेल ना त्यांनी सगळ्यात पुढे बसावं. कारण काय होतं, टीचर्सनी डाऊट विचारले आणि तुम्ही नुसतंच मान हलवता आणि तुम्हाला काही कळतच नाही आहे, तर इन दॅट केस तुम्ही प्रॉब्लेममध्ये याल की यार नुसतंच मान हलवतोय, विचारलं तर काही येत नाही आहे. सो 2nd 3rd 4th बेंच जो आहे तो सेफर साईड आहे. जरा त्याचं लॉजिक जरा मी जे सांगतोय ते समजतं का बघा, तुम्हाला ते लक्षात घ्या. या 2 गोष्टी मेंटेन करायच्या. तिसरी एक गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा त्यांना डाऊट्स विचारताय, बऱ्याचदा काय होतं ना की आपण क्लासेस लावलेले असतात, जसं की आता कोर्सेस आहेत माझे, तुम्ही M1चा कोर्स घेतला आणि तुम्ही दनादन अभ्यास केला, पहिला युनिट संपवला आणि तिथं गेले, ते टीचर काहीतरी शिकवतायत आणि ते शिकवताना त्यांची थोडी मेथड इकडे तिकडे झाली असेल किंवा त्यांच्याकडनं होऊ शकतं एखादं सम चुकला असेल, तर लगेच तुम्ही उभं राहणार, मॅम दिस इज रॉंग, दॅट इज रॉंग वगैरे बडबड करत राहणार. तसलं काहीही करायचं नाही. ते चुकत असतील तर ते करेक्ट करतील स्वतःला, तुम्ही तुमचं बघा. सो अजिबात नादी लागायचं नाही त्यांचं. हां, दुसरी गोष्ट, जर त्यांना तुम्हाला डाऊट विचारायचा असेल तर प्लीज तुमचा ॲप्रोच करेक्ट ठेवा. म्हणजे येऊन ॲटिट्यूडमध्ये हां सांगा की मॅडम असलं काही करायचं नाही. व्यवस्थित डाऊट विचारा, मॅम बोलू शकतो का, ग्रीट करा व्यवस्थित, काय असेल ते क्लिअरली डाऊट विचारा. एक प्रकार असतो बघा, आपल्याकडे खूप लोक करतात, तुम्हाला माहिती असेल, मस्का मारणं, बटरिंग करणं टीचर्सना. अजिबात करू नका. त्या टीचर लोकांची एक स्टाफ रूम असते आणि त्यांना सगळं कळत असतं, कोण मस्का मारतोय, कोण मस्का नाही मारत आहे. तुमचा जेन्युइन अप्रोच ठेवा. तुम्ही जसे व्यक्ती आहात तसेच व्यक्ती राहा. अजिबात काही वाढीव करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला हे CCEचे मार्क्स जर काढायचे असतील तर कॉलेजबरोबर कोऑर्डिनेट करणं खूप गरजेचं आहे. जे काही कॉलेजच्या गोष्टी असेल, तुमचा चेहरा तिथं ओळखीचा असला पाहिजे. म्हणजे तुम्ही येणार प्रॅक्टिकलला, फायनल एक्झामला, आणि तुमचे जर टीचर तुम्हाला बोलले अरे तू खरंच या डिव्हिजनमधला आहे का, तर तुम्ही गेले, मग तुमचा CCE सगळा गेला हे तुम्ही समजून घ्या. सो मेक शुअर की तुम्ही लोक अटेंटिव्ह राहा आणि जे एखाद दुसरा डाऊट, अरे छोटा मोठा डाऊट विचारत चला एकेका टीचरला. आणि कुठलाही टीचर वाईट नाही आहे. क्या होता, प्रत्येकाच्या ऊपर नीचे कुछ ना कुछ ईगो रहता है, बस उतना मेंटेन आप कर पाओ ना, 4 साल आपको निकालने किसी भी कॉलेज में, तो यू हैव टू बी वेरी केयरफुल अबाउट इट. ठीक है, अब ये हो गया आपका 30 मार्क का CCE, मैंने बोला एवरी सेमेस्टर का. अब रहा सवाल आपका 70 मार्क का एंड सेमेस्टर का. तो इसमें क्या होता है मैं बताता हूँ. सबसे ज्यादा एक तो CCE में पासिंग का कोई कंपल्शन नहीं है, बट 70 मार्क्सचा जेव्हा तुम्ही एंड सेमेस्टरचा पेपर द्याल तर त्यात तुम्हाला मिनिमम 28 मार्क्स आणणं गरजेचं आहे. आणि इकडून तुम्हाला जर ते 12 मार्क्स मिनिमम आले तर 28 + 12 करून तुम्ही 40ला काय होता, पासिंग होता. हे मी तुम्हाला एकदम बेसिक क्रायटेरिया सांगतोय. आता सर तुम्हाला काय माहिती, मी इथेच 70 पैकी 50 मार्क आणून देईल, वेल अँड गुड. मग त्या केसमध्ये तुम्हाला CCEला किती येत आहेत नाही येत आहेत ते सगळे स्कोरिंगला यूज होतील, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता इश्यू काय होतो मी तुम्हाला सांगतो. कुठली युनिव्हर्सिटी तुमची ऑटोनॉमस असो, प्रायव्हेट असो, नाही तर पुणे युनिव्हर्सिटी असो, नाही तर मुंबई युनिव्हर्सिटी असो, जगातली अशी कोणतीच युनिव्हर्सिटी नाही आहे की जेव्हा तुम्ही 70 मार्काचा एंड सेमेस्टरचा पेपर लिहिता तेव्हा तुम्हाला किती मार्काचा पेपर करेक्ट अटेम्प्ट केला पाहिजे हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कळलं पाहिजे. क्या होता मैं बताता हूँ. पेपर असतो 70 मार्काचा, आपल्या पोरांना माहिती असतं, म्हणजे मी एकदम बेअर मिनिमम क्रायटेरिया म्हणतो, आपल्या पोरांना माहिती असतं किती आणायचं आहे बाबा. 28 मार्क आणलं कि मैं इकडे पास, और यहाँ पे मैं 10 मार्क्स तो वैसे भी मेरी टीचर मेरे को देगी क्योंकि मैंने अटेंडेंस भी रखा और मैंने टेस्ट अच्छे से दिए हुए. अब मुझे बताओ 28 मार्क्स तुम्ही आणण्यासाठी जर तुम्ही तेवढीच मेहनत केली तर तुम्ही कितीचा पेपर अटेम्प्ट कराल. जैसे मैं 12th स्टँडर्ड में देखता था, आपण लोक काय करतो, हां असं आहे का, चला सर मी ना बघा
35 मार्क्स का सर मैं करेक्ट पेपर लिहून आलोय. अब जो लोग ये बोलते हैं कि वो 35 मार्क्स का पेपर करेक्ट अटेम्प्ट करके आए, मैं उनके बारे में बतातो. 2 गोष्टी असतात, पेपर अटेम्प्ट करणे आणि पेपर करेक्ट असणे लिहिलेलं. तर तुम्ही जर 35चा एकदम करेक्ट जरी अटेम्प्ट केला असेल तर लक्षात घ्या 70 मार्क्समधले नेहमी लक्षात घ्या 10 मार्क्स हे युनिव्हर्सिटीला दान करायचे असतात. आता म्हणणार हे काही नवीन प्रकरण आणले सरांनी, पेरेंट्सना तर एकदम काहीतरी वेगळंच वाटत असेल, तर सांगतोय जे काही 70 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे त्याच्यातले 10 मार्क आपण कन्सिडर करायचे की ते आपल्याला विद्यापीठ देणारच नाहीये. त्याचं कारण आहे ह्युमन एरर होतात. त्यांचा मूड कसा असतो पेपर चेक करणाऱ्याचा त्याच्यावर गोष्टी डिपेंड करतात. आपली पोरं कशा लाईनअपनी क्वेश्चन्स लिहित आहेत, कशा लाईनअपनी आन्सर्स लिहित आहेत ते पण डिपेंड करतं. खूप खाडाखोड झालेली असेल किंवा क्वेश्चन 1चा ए इकडं क्वेश्चन 3चा बी मध्येच कुठेतरी घुसवलाय, असं काहीतरी झोलझाल केला असेल पोरांनी, तर या केसमध्ये तुमचे मार्क्स देण्याचे चान्सेस वाढतात. मग मला सांगा, जर तुम्ही 35 मार्काचा पेपर लिहून आला असेल तर 10 मार्क्स जर युनिव्हर्सिटीला गेले तर तुम्हाला किती मार्क्स भेटतील? 25. तुमचा पासिंग क्राइटेरिया किती बाळांनो? 28. बोंबल. सो हमेशा याद रखो, जब आप 70 मार्क्स का पेपर लिखते हो तो तुम्हाला 50 मार्काचा करेक्ट अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे. 50चा जर तुम्ही करेक्ट अटेम्प्ट केले, मग कुठेतरी 5-10 मार्क इकडे तिकडे गेले तरी पण तुम्हाला रात्री झोप येईल रिजल्ट लागायच्या आधीपर्यंत की बाबा रे बाबा मी तर पास होणार म्हणजे होणार. तो ये आपको इस बात का ख्याल रखना है. दूसरी एक और चीज़, सर ये 30 मार्क्स का तो चलो मैं सॉर्ट करके लूंगा, ये जो 70 मार्क्स का चल रहा है इस 70 मार्क्स के लिए मैंने स्ट्रैटेजी कैसे करनी चाहिए तो मैं आपको बताता हूँ. तुमचे सब्जेक्ट किती बाळांनो? 1, 2, 3, 4 आणि 5 सब्जेक्ट. लेट्स से हे 3 सब्जेक्ट जे आहेत ते सोपे आहेत आणि हे 2 सब्जेक्ट जे आहेत ते अवघड आहेत. और जैसे जैसे एंड होते आया वैसे वैसे हालत आपकी इतनी खराब हो चुकी थी, आपको पता है आप इसमें निकल जाओगे, 28 प्लस लाओगे, यहाँ पे भी 28 प्लस लाओगे, यहाँ पे भी 28 प्लस लाओगे, लेकिन इन दोनों में आपकी पूरी वाट लग चुकी है और आपको पता है कि बाबा मला काहीच येत नाही, मला माहित नाही माझा सब्जेक्ट निघेल की नाही. तो इन दैट केस आपको ये सबसे पहले रिकॉग्नाइज करना पड़ेगा असे कोणते सब्जेक्ट्स आहेत जे की तुम्हाला खूप त्रास देणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सीएसला ॲडमिशन घेतली, बरोबर सार्थक? बऱ्याच लोकांनी एनटीसीला ॲडमिशन घेतली, बऱ्याच लोकांनी सीएस मिळत नाही म्हणून काहीतरी एआयडीएस एआयएमएल वगैरे घेतलेली लोक आहेत. मला सांगा किती लोकांनी ॲक्च्युली डिटेलमध्ये सिलेबसचा पूर्ण ॲनालिसिस करून मग ठरवलं की मला ही अशी अशी आणि एवढी एवढी ब्रांच घ्यायची आहे? कुणीसुद्धा नाही. जसं झुंड चालला होता तशा झुंडमध्ये तुम्ही गेले आणि तुम्ही लोकांनी धाड 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 सिक्वेन्स लावली. सीएस नंतर आयटी नंतर एआयएमएल नंतर एआयडीएस नंतर रोबोटिक्स, मग एनटीसी, मग सिव्हिल मेकॅनिकल, व्हॉट एव्हर इट इज. इतका सगळा कुटाणा जेव्हा तुम्ही केला तो सगळा कुटाणा करत असताना तुमच्यापैकी कोणी सब्जेक्ट्सकडे लक्ष नाही दिलं. फर्स्ट इयर सगळीकडे जर कॉमन आहे असं आपण कन्सिडर केलं तर बाळांनो असे कोणते 2 सब्जेक्ट आहेत, प्रत्येकाचे ते 2 सब्जेक्ट वेगळे असू शकतात. ऐसे कौन से 2 सब्जेक्ट्स थे जहाँ पे आपकी वाट लगने वाली है, ये आपको बहुत पहले से एंटिसिपेट करके रखना बहुत जरूरी है. आणि मी काय म्हणतोय, तुम्ही इथं स्कोर करूच नका ना, मी तुमच्याकडनं अपेक्षाच नहीं करते. आप यहाँ पे एटलीस्ट पासिंग प्लस यानी कि आप यहाँ पे 50 प्लस मार्क्स लाने की कोशिश करो. ये जो 3 सब्जेक्ट है ये आप 75 प्लस मार्क्स लाने की कोशिश करो. ऑटोमेटिकली आपका पॉइंटर जो है वो 9 के आसपास आके रुक जाएगा. 9 और 9 से आगे जाने की कोशिश आपका पॉइंटर जरूर करेगा. पण आपल्याकडे काय होतं, आपण इथे 80 प्लस जातो 3 सब्जेक्टमध्ये, पण या 2 सब्जेक्टमध्ये आपण 40 पास होतोय की नाही. मग त्यातनं चुकून जर एखाद्याचा बॅक लागला तर विचार करा, आयुष्यात कधीच बॅक लागला नसेल तुमचा, आणि जेव्हा तुमचा इंजिनिअरिंगमध्ये बॅक लागतोय त्यावेळेला तुम्हाला त्रास होणार, हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगेल. तुम्ही खूप लोकांकडून ऐकलं असेल बॅकलॉग लागतो, इयर डाऊन होतं किंवा खूप वर्ष वाया जातात, पटकन इंजिनिअरिंग कंप्लीट होत नाही वगैरे. तर असं काही नाही आहे, लोकांनी फुगवलेलं आहे. तुम्हाला काय कळणं गरजेचं आहे. आता बघा बऱ्याचदा आम्ही जातो तर मोटिवेशनल स्पीकर आम्हाला म्हणतात किंवा काय, तुम्हाला सांगू असं काही नसतं. इंजिनिअरिंग फक्त एकच गोष्टीची डिमांड करते, ते म्हणजे डिसिप्लिन. तुम्ही जर व्यवस्थित डिसिप्लिननी काम केलं ना, तुम्ही हवी तितकी मजा करू शकता, हवं तितकं फिरू शकताय, हवं तितकं हॉटेलिंग करू शकताय, हवं तितकं स्पोर्ट्समध्ये तुम्हाला जायचं असेल, म्युझिकमध्ये जायचं असेल तुम्ही काम करू शकताय. बट हे सगळं करत असताना इट इज मॅन्डेटरी की तुम्ही लोक तुमचा अभ्यासाचं स्ट्रॅटेजी कसं करत आहात. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जसं तुम्हाला वेळ मिळतंय तुमच्याकडे ही पेन पेपरची स्ट्रॅटेजी रेडी ठेवा. आता पेन पेपर स्ट्रॅटेजी म्हणजे काय बाबा, हे माझे 5 सब्जेक्ट है ना, या 5 सब्जेक्टमधले हे 2 मला बऱ्यापैकी जमत होते. मी 8 दिवस सेशन अटेंड केले कॉलेजमधले, मला कळले. त्याच्यानंतरचे हे 2 मला ठीक वाटले आणि एक खूपच घाणेरडा आहे हो, आणि हा जो खूप घाणेरडा आहे ह्याच्यावरती मला जास्त काम करणं गरजेचं आहे. आजकाल लोकांना सवय लागलेली आहे, लोक आजकाल ChatGPTवर जातात, त्याच्यावरनं आन्सर काढतात आणि स्वतःला अचानकच हुशार समजतात. तर मी तुम्हाला आधीच सांगतोय, नका करू ChatGPT यूज. पहिल्यांदा तुम्ही जे टेक्स्टबुक तुम्हाला सांगितलेले आहेत ते रेफर करायचा प्रयत्न करा. यूट्यूबवरती बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओ कॉन्टेंट दिसेल, युनिव्हर्सिटी वाईज कॉन्टेंट दिसेल, तो रेफर करा. ज्याच्याकडे क्लिअर आयडिया आहे की तुमच्या युनिव्हर्सिटीला काय क्वेश्चन्स येतील. प्रत्येक युनिव्हर्सिटीचा सिलेबस जरी सेम असला तरी पेपरमध्ये काय क्वेश्चन्स येतात हे कळणं खूप गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठीच तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. 4 वर्षाचं इंजिनिअरिंग आयुष्यभर 4 वर्षात कंप्लीट करायचं आहे. आपल्याला 5 वर्ष त्याच्यासाठी घालवायची नाही आहेत, विनाकारण इयर आपल्याला घालवायचं नाही, वाया घालवायचं नाही आहे. आणि आयुष्यात बॅकलॉग आला नाही पाहिजे याची काळजी सुरुवातीपासूनच घेतली पाहिजे.
दुसरा पॉईंट, सर एवढं करून जर माझा बॅक लागलाच तर मग मी काय करू? अरे काय नाही, बॅक लागला ना आपल्याला हे शिकायलाच मिळणार आहे. बघा अल्टिमेटली कुठे ना कुठेतरी तुमच्या ॲग्रिगेटमध्ये तुम्हाला बॅक लागला हे तर जगाला कळणार, तुम्ही जिथे इंटरव्ह्यूला जाणार आहे तिकडे सुद्धा कळणार आहे. बट द फॅक्ट इज, जर सपोज म्हणजे होऊ नये, देव करो अजिबात होऊ नये, पण पहिल्या सेमिस्टरला जर तुमचा सपोज एखादा बॅकलॉग लागलाच तर त्याच्यानंतर नेक्स्ट सेमिस्टरमध्ये तो जो पेपर आहे तो पेपर तुम्ही किती छान पद्धतीने कव्हर करताय, किती भारी मार्क्स त्याच्यामध्ये आणताय, ह्याच्यामध्ये तुमचं स्किल सेट लपलं पाहिजे. नाही तर काय होतं, इकडे तर फेल झालाच आहे, पुढच्या सेमला पण भाऊ फेल झाला, त्याच्या पुढच्या सेमला कसे बसे 40 आणले. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही राहिले की जो पण तुमचा इंटरव्ह्यू घेणारा माणूस आहे त्याला कळतं की भाऊ जो आहे तो गणलेला आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सो ब्रँड न्यू सुरुवात करा. जे तुमचं बॅगेज आहे, मला एवढे पर्सेंटाईल आहे, आत्ताच्या आत्ता मम्मी पप्पा असतील किंवा कोणी असतील सगळं अजिबात बाजूला फेकून टाका. तुम्ही लोक नॉर्मल इंजिनिअरिंगची मुलं आहात. आता फर्स्ट इयरला सगळ्यांचा क्रायटेरिया सेम आहे. गुपचूप शांततेत कॉलेजला जायचं आणि शांततेत सगळ्या गोष्टी शिकत आपल्याला पुढे यायचं आहे. या गोष्टींकडे लक्ष द्या. नोट्स काढा, रायटिंग वर्क करा. आपण अजिबात नोट्स काढत नाही. जसं फर्स्ट इयरमध्ये येतो तसं पहिलं महिनाभर 1.5 महिना जरा गुड बॉय गुड गर्ल सारखं वागतो, नंतर अचानक शिंग फुटायला लागतात. तर हे जे ना ह्याची काळजी खूप करणं गरजेचं आहे. राहिला विषय सर पूर्ण 4 वर्ष मी कसं इंजिनिअरिंग करू याचा, तर तुम्हाला सांगतोय बाबा नो, खूप मॅटर करतं मोटिवेशन. तर तुमचं जे मोटिवेशन आहे ते तुमच्यासोबतच राहतं. आमच्यासारख्यांची तुम्हाला गरजच नाही आहे बाबा. आपले मम्मी पप्पा आहेत, आई वडील आहेतच, एवढी मेहनत करतात, एवढी मेहनत करून एवढी फीस भरून तुम्हाला कॉलेजला पाठवतात. हेच तर खरं तुमचं मोटिवेशन आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ नये, त्यांना तुमचं टेन्शन येऊ नये, ह्याच्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करणार तेच खरं मोटिवेशन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एफर्ट्स इतके घ्यायला लागतील मनापासून की कुठेही. काय होतं, आईबाबांना खूप गोष्टी माहिती नसतात. नवीन सिलेबस काय आहे, नवीन टेक्निक्स काय आहे, पॉलिसीज काय आहे, पॉइंटर्स कसे वर्क होतात. तुम्ही त्यांना कसंही गंडवू शकता. पण हे तुमच्या हातात आहे की तुम्ही किती ऑनेस्ट राहताय तुमच्या घरच्यांच्या सोबत आणि तुम्ही किती ऑनेस्ट राहताय स्वतःसोबत. त्यामुळे तुम्हाला प्लॅन करताना व्यवस्थित करा, पेन पेपर स्ट्रॅटेजीने करा. आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना कसलाच त्रास होऊ नये याची जर आपण काळजी घेत राहिलं तर आपल्याला कुठेच नुकसान होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्यापैकी लोकांनी डोनेशन दिला असेल किंवा फुल फी भरली असेल, काय झालं असेल नसेल, साधारण ऑन एन ॲव्हरेज फी किती आहे सार्थक? 1 लाखाच्या आसपास तुमची फी आहे. तुमचं हॉस्टेल, तुमचं राहणं खाणं जर पकडलं तर साधारण अजून 1 लाख रुपये खर्च येतो. 2 लाख रुपये तुम्ही वर्षाला सध्या आई वडिलांचे उडवताय, हे लक्षात घ्या. 2 लाख पर इयर हे तुमचे मम्मी पप्पा तुमच्यासाठी देत आहेत. याचा अर्थ जर 4 वर्षात तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट केलं तर 8 लाख रुपये आई वडील तुमच्यासाठी खर्च करतायत. तेच 8 लाख रुपये आई वडिलांनी जर सोन्यात गुंतवले, तेच 8 लाख रुपये आई वडिलांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले, तेच 8 लाख रुपये जर आई वडिलांनी एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवले तर 4 वर्षानंतर ते त्यांना खूप चांगले रिटर्न देऊ शकतात की नाही. पण तुमच्या आईवडिलांनी ते 8 लाख रुपये तुम्हाला सोनं समजून तुमच्यावरती गुंतवलेत. याचा अर्थ ते जे 8 लाख रुपये त्याचे 80 लाख रुपये कसे होतील, 8 करोड रुपये कसे होतील याची पूर्ण काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठेही कुठल्याही कुणाच्याही नादाला लागू नका. चांगले फ्रेंड्स ठेवा. सुरुवातीला आय नो की कळत नाही आपल्याला किती फ्रेंड्स करायचे, कसे करायचे, बनत जातात. बट धीरे धीरे यू विल अंडरस्टँड कौन अच्छा है, कौन बुरा है, कौन सेल्फिश है, कौन किस तरीके से. 12th स्टँडर्डमध्ये पाहिलंच असेल बाळांनो तुम्ही. सो धीरे धीरे आपको पता चलता है किसको कट ऑफ करना है. फ्रेंड सर्कल छोटं ठेवा पण छान ठेवा. हुशार असलेली मुलं जर तुमच्या आजूबाजूला असतील तर कदाचित तुम्हाला जास्त फायदा होईल. नाही तर काय होतं, आपला एक बॅक लागलेला असतो, आपण नाराज असतो, तुमचा मित्र येऊन सांगतो माझे तर 2 बॅक लागले, तर आपल्याला अचानक आनंद व्हायला लागतो, माझा तर 1च आहे, त्याचे तर 2 बॅक आहेत. ऐसे मत करो, अच्छे बच्चों की तरह रहो. बैकलॉग नहीं लगना चाहिए. इसके हम लोगों को जितनी प्रिपरेशन करनी पड़ेगी उतनी प्रिपरेशन हम लोगों को सेमिस्टर वाइज करनी ही पड़ेगी. हे सगळं करत असताना हेल्थ जपा, काळजी घ्या तब्येतीची, मेंटली थोडंसं व्यवस्थित राहा. काय होतं, बऱ्याच अशा गोष्टी होतात की मेंटली आपल्याला हार्म करतात. बऱ्याच अशा गोष्टी की खूपच एकटं वाटतंय, कॉलेजमधले टीचरच काहीतरी बोलले, मित्रांनी खूपच त्रास दिला, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आता इथून पुढे होण्याचे चान्सेस आहेत, आपण डिनाय नाही करू शकत. हे सगळं करत असताना थोडं मेडिटेशन करत राहा. स्पोर्ट्समध्ये तुम्ही जर काही थोडं इन्व्हॉल्व्ह होऊ शकत असाल तर व्हायचा प्रयत्न करा. रोज जेवण झाल्यानंतर तुम्हाला एक 10 मिनिटाचा वॉक करायचं तर वॉक करा. ते वॉक करत असताना डोक्यात 100 विषय चालू पाहिजेत की बाबा आता काय करू, उद्याचं माझं प्लॅन कसं असेल, मला काय रेडी करायचं आहे, मला किती असाइनमेंट्स करायचे. आणि तुम्हाला खरं सांगतोय, सुरुवातीला सेल्फ स्टडी होतो. करेक्ट बोलतोय सार्थक, सुरुवातीला सेल्फ स्टडी होतो. पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने हे लोक असाइनमेंट आणि जर्नल कम्प्लिशनला आपली वाट लावतात ना, तुम्हाला एवढे 4 दिवस रात्र तुम्ही लिहिले, तुमचे डोळे सुजलेले असतात. आई वडिलांना व्हिडिओ कॉल केल्यावर आई वडील म्हणतात अरे काय माझं बाळ किती लेकरू माझा अभ्यास करते श्रावण बाळ. तर तुम्ही अभ्यास नसतात करत, तुम्ही ते फालतू असाइनमेंट्स लिहित असतात ज्याचा काही पुढे जाऊन आयुष्यात उपयोग नसतो. तर प्रॉब्लेम हाच आहे. आणि तुम्हाला पण आतून फील होत असतं मी तर 4 दिवस जागलो, मी किती अभ्यास केला असेल. काही नाही, सेल्फ स्टडीसाठी तुम्हाला स्पेसिफिक टाइम देणं गरजेचं आहे. तो टाइम मिस नाही झाला पाहिजे याची काळजी घ्या. सर तुम्हाला काय माहिती, मी 12ला झोपतो आणि 6ला उठतो, मला वेळच मिळत नाही. ठीक आहे, 12च्या ऐवजी 12:30ला झोप, आता 5:30ला उठ, करणं टाइम कमी.
कहीं ना कहीं तो कुछ ना कुछ तो एडजस्टमेंट निकालनी पड़ेगी। सबको 24 आवर्स है भाई, कहीं ना कहीं किसी ना किसी तरीके से हर कोई पढ़ाई करता है, हर कोई आगे जाने की कोशिश करता है, आपको भी तो सुधारना चाहिए। मेजरली माझे सेशन्स जे असतात ते का फर्स्ट इयरच्या याच्यात मी मुलांना सांगतो, त्याचं कारण सांगतो की बऱ्याचदा काय होतं, पेरेंट्स ॲग्री करतील की माणूस पडला, त्याला खर्चटलं, त्याला खूप लागलं की मग तो उभं राहायला शिकतो आणि नेक्स्ट टाइम त्याला कळतं की मला इथं खर्चटतं किंवा लागतं, मी ही गोष्ट करणार नाही। एक्झॅक्टली तेच होतं इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये। पोरं इतके ओव्हर कॉन्फिडंट होतात, स्वतःला इतकं ओव्हर एस्टिमेट करतात की मी म्हणजे 98% पोरगा। अरे असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत, इतके भारी पर्सेंटेज असणारे मुलं इंजिनिअरिंगमध्ये दना खाली पडलेत, आणि असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत 48, 50, 52% वाली पोरं आहेत, पण यार इंजिनिअरिंगमध्ये आल्यानंतर हेड डेडिकेशननी काम करतात ना की कधीच बॅकलॉग लागू देत नाही। सो इट इज ऑल अबाउट युअर अप्रोच, तुमचा अप्रोच कसा आहे त्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात। तुम्हाला या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे पोरांनो। दुसरी अजून एक गोष्ट आहे, मला पेरेंट्सना पण सांगायचं आहे, आहेत का पेरेंट्स याच्यामध्ये? आता पेरेंट्सना तर मी स्पेसिफिकली सांगेल की तुम्ही ना तुमच्या मुलांसोबत एक रॅपो बनवून ठेवा। रॅपोचा अर्थ काय की कम्युनिकेशन सुरू राहू देत की कॉलेजमध्ये काय चाललं आहे, किंवा कधी कॉलेज टीचर मीटिंग असेल तर त्या मीटिंगला येणं किंवा मुलांकडे लक्ष देणं। काय होतं, आपल्याला वाटतं की आपण 2 लाख रुपये दिले, 1 लाख रुपये दिले, पोराची ॲडमिशन केली की आता 4 वर्ष आपल्याला काही चिंताच नाही, असं नसतं। कुणी पण, म्हणजे मम्मी असो पप्पा असो, तुमच्यापैकी कुणी पण एक जण एक कन्सिस्टंटली लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आता कसं आहे, हा जो ओव्हरऑल सिनारिओ आहे ना सध्या मुलांमध्ये, डिप्रेशन म्हणा, स्ट्रेस म्हणा, त्रास म्हणा, या गोष्टी, एकटेपणा म्हणा, या खूप गोष्टी आजकाल खूप ॲड ऑन करतायत त्यांच्या अभ्यासासोबतच। त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा मुलं काही गोष्टी एक्सप्रेस नाही करू शकत आहे, त्यामुळे तुमची पण ही जबाबदारी आहे। तुम्हाला जर असं वाटलं की नाही याची खायची प्यायची आबाळ होते तर मेस चेंज करून बघा, किंवा एखाद वेळी जाऊन बघा की त्याला व्यवस्थित। आता काय होतं, बऱ्याचदा फर्स्ट इयरला मुलं हॉस्टेलला ॲडमिशन घेतात, मग हॉस्टेलला जेवण कंपल्सरी असतं, मग त्यांचं एक सुरुवातीला 4-5 दिवस जेवण जरा बरं असतं, पण त्याच्यानंतर तुम्ही बघितलं म्हणजे तुम्ही स्वतः खाल ना तर तुम्ही एकदम तुम्हाला कळेल किती हॉरिबल असतं हे सगळं। तर त्या केसमध्ये मुलगा सांगत असतो, अगं आई, अगं अहो बाबा, मला नाही ते जेवण जातं, मी दुसरीकडे बघतो। मग आपण बजेटचा विचार करतो, मग आपल्याला असं वाटतं की अरे जाऊ दे ना, मिळाली त्याला, पैसे भरलेत तर खाऊ दे ना गुपचूप, आणि तुम्हाला कळेल हळूहळू त्याची तब्येत डिटोरिएट होतीये, त्याला त्रास होतोय। तर या सगळ्या गोष्टींवरती तुमचं पण थोडंसं बारीक लक्ष असू दे। 4 वर्षात बघा, एकदा मुलं ना 4 पण नाहीत, मी तुम्हाला सांगू का, सेकंड इयरपर्यंत लक्ष ठेवा। एकदा सेकंड इयर झालं ना, थर्ड इयरपासून मुलंच इंटर्नशिपच्या मागे लागतील, मुलंच प्रोजेक्टच्या मागे लागतील, मुलंच त्यांचे सब्जेक्ट कसे क्लिअर करायचे याच्या मागे लागतील। तुम्हाला वेगळं काही करायची गरजच नाही। पहिली 2 वर्ष आपल्या पोरांना जपा, सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, आणि मुलांना पण रिक्वेस्ट आहे, शहाणपणा करायचा नाही, अजिबात सुद्धा ॲटिट्यूड दाखवायचा नाही। जमिनीवर या, गुपचूप, तुम्ही कुणी टाटा अंबानीच्याकडे कामं करत नाही आहेत, तुम्ही स्वतःला इतकं भारी समजायची काही गरज नाही आहे। सो आपको आपके दायरे में रह के सबको रिस्पेक्ट दे के आगे जाना पडेगा। लँग्वेज कधीच बॅरियर नसतो, लक्षात घ्या। तुम्ही मराठी बोला, गावठी मराठी बोला, हिंदी बोला, गावठी हिंदी बोला, इंग्लिश बोला, काही बोला, मॅटर नाही करत। सोशल स्किल्स चांगल्या असल्या पाहिजेत, तितकी फक्त काळजी घेतली तर आय डोंट थिंक सो की तुम्हाला कसल्या पद्धतीचा काही इश्यू आहे। टाइम मॅनेजमेंट तर मी तुम्हाला सांगतो काय करायचं, बेस्ट ऑप्शन सांगतोय। एक नंबर स्ट्रॅटेजी बघा टाइम मॅनेजमेंटची, तुम्हाला किती पटती आहे बघा, आता मी प्रयत्न तर करतो सांगायचा। ही माझ्या मते सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे बिगिनर लेवलला एकदम छान स्ट्रॅटेजी आहे। आपल्याला ना जो अभ्यास करायचा आहे ना, तो आपला प्लॅन असला पाहिजे, वीकली प्लॅन। कसा प्लॅन असला पाहिजे, वीकली म्हणजे किती दिवस भेटतात मुलांना, 7 दिवस भेटतात आपल्याला। 3 आवर्स अ डेच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन केले तर इंटू 7 केलं तर आपल्याला किती तास अभ्यास करायचा एका पूर्ण आठवड्यामध्ये, 21 आवर्स। किती, 21 आवर्स। चला, जितकी मुलं बघतायत, चला 1 तासाचा डिस्काउंट घ्या, तुम्हाला किती पण करा, किती पण उड्या मारा, तुम्हाला किती तासाचा अभ्यास कव्हर करायचा आहे एका पूर्ण आठवड्यामध्ये, 20 तासाचा। आता तुमच्यापैकी काही लोक किटकिट करायला सुरुवात करतील, अरे 20 तास आम्हाला कसं मिळणार सर, आमचं एवढं असं दिस टू दिस आमचं कॉलेज आहे, त्याच्यानंतर मेस आहे, त्याच्यानंतर होमवर्क आहे, वगैरे वगैरे वगैरे। आय एम टॉकिंग अबाउट सेल्फ स्टडी। हा जो 20 तासाचा स्लॉट आहे, हा कसा सब डिवाइड करायचा मी तुम्हाला सांगतोय। देखो, एव्हरीडे 3 आवर्स असं मी तुम्हाला सांगितलं आहे, बट जरुरी नाही की तुम्हाला 3 तास मिळतीलच रोज। कधी कधी काय होतं यार, सोमवारी आपण कॉलेजला गेलो है ना, त्यानंतर मंगळवारी कॉलेजला गेलो, मग मंगळवारी संध्याकाळी अचानक काहीतरी प्लॅन बनतो, बाहेर जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ वगैरे, मग मंगळवारी आपला काय अभ्यास होत नाही। सोमवारी 3 तास झालेला असतो, मंगळवारचा अभ्यास झालेला आहे का नाही। तर असं सगळं करत करत कुठेतरी आपला जेव्हा शनिवार रविवार येतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीचं रिअलायझेशन पाहिजे। रोजच्या रोज ते तुमच्या हॉस्टेलचं डोअर असेल ना, किंवा जिथे कुठे जागा असेल ना, तर तिथे तुम्हाला एक ना तुमचं एक असं नाही टेबल करायचं। टेबल म्हणजे असं काही लिहिलेलं वगैरे नाही पाहिजे त्याच्यावर, तुम्ही रोज किती तास अभ्यास केला, किंवा एक ग्रुप बनवा स्वतःचाच, त्या ग्रुपमध्ये फक्त टाका रोज किती तास झाला, आज 2 तास, 3 तास, 1 तास, 1.5 तास, 4 तास, 2 तास। हेच सगळं तुम्हाला कधी भरून काढायचं आहे, रविवारच्या दिवशी। आता तुमचं नशीब, तुम्ही बघा काय करायचं आहे। सपोज तुमच्यापैकी मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे, इथून इथपर्यंत जर तुम्ही ऑलरेडी तुमचा 20 आवर कव्हर केला असेलच अभ्यास करून, तर आई शपथ संडेला पुस्तकाचं तोंड सुद्धा बघू नका, जी मजा करायची ती मजा करा, जिथं कुठं तुम्हाला मॉलमध्ये जायचं, फिरायला जायचं, एन्जॉय करायचं एन्जॉय करा। बट
जर तुमचा या सॅटर्डेपर्यंत मंडे टू सॅटर्डे फक्त 6 तासाचा अभ्यास झाला असेल तर पोरांनो तुम्हाला संडे किती तास अभ्यास करायला लागेल? मिनिमम 14 आवर्स तुम्हाला अभ्यास करायला लागेल. तुम्हाला 20 आवर्सचे 20 आवर्स त्या वीकमध्ये कंप्लीट करणं मॅन्डेटरी आहे. चॉईस इज ऑल युअर्स. दुसरी गोष्ट, सर माझं या आठवड्यात 20 तास झाला नाही, 18 झाला, ओके पुढच्या आठवड्यात 22 कर. पण माझा 0च झाला. बाबा इतका घाणेरडं नका वागू. इंजिनिअरिंगला आलाय, थोडा रिस्पेक्ट तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे इंजिनिअरिंगचा. याचा अर्थ सेल्फ स्टडी तुमचा 20 तासाचा वीकली झालाच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर या 20 तासात आम्ही किती अभ्यास केला पाहिजे, किंवा सर माझं 12वीचं काही बेसिक क्लिअर नाही तर मी कसं करू? तर मी तुम्हाला सांगतोय 12th अभी छोड़ दो. मैंने आपको पहले भी बोला 12th को आप बाजू में रखो. 12th के बाद की चीज़ है. जैसे की मी काय करतो, मी तुम्हाला सांगतो की का लोक ओळखतात किंवा का लोक इतकं प्रेम करतात. तर छोटंसं कारण आहे की आपण आपल्या जे पण काही कोर्स बनवतो किंवा जे पण काही अभ्यासाचं बनवतो कॉन्टेंट, त्याच्यामध्ये वी मेक शुअर की बाबा तुमचं मागचं जे झालेलं आहे ते एकदा तुमचं छानपैकी रिवाइज झालं पाहिजे. मग डेरिव्हेटिव्ह म्हणा, इंटिग्रेशन म्हणा, त्याचे बेसिक्स म्हणा, वेक्टर्स म्हणा, मॅट्रिसेस म्हणा, या सगळ्यांचे जेव्हा तुम्हाला बेसिक्स जेव्हा तुम्ही परत एकदा कराल त्यावेळेला तुम्हाला जाऊन इंजिनिअरिंग तुमचं सोपं वाटायला लागेल. किंवा आपण जेव्हा 12वीला तो अभ्यास केलेला असतो तो 12वी पुरता मर्यादित असतो कि हा जाऊ दे बाबा टेस्ट पुरता अभ्यास केला विषय संपून टाकला. अब यहाँ पे आपको वो चीज़ 4 साल लगने वाली है. सो जिस तरीके से यूनिवर्सिटी को लगता है, जिस तरीके से उस सब्जेक्ट डिमांड करता है, जिस तरीके से इंजीनियरिंग डिमांड करता है, उसी तरीके से हम लोग उस तरीके से उसको पढ़ाने की कोशिश करते हैं, उस लाइनअप में उसको लाने की कोशिश करते हैं. दिस इज समथिंग आई वॉन्ट यू गाइज टू डू इट. तो इसीलिए सब्जेक्ट बाय सब्जेक्ट तुमचा बेस क्लिअर नसेल तर आत्ताच अभ्यासाला लागा. कोर्सेस रेडी असतात आमच्याकडे, सगळे 24 पॅटर्नचे कोर्सेस रेडी आहेत. कस्टमाइज युनिव्हर्सिटीचे कोर्सेस तुम्ही मागितले तर आमच्याकडे रेडी आहेत. आमच्याकडे बरेच सारे टीचर्स ऑलरेडी शिकवायला रेडी आहेत. आणि तुम्हाला सांगतोय तुमचे सार्थक दादा लवकरच नवीन कोर्स घेऊन येतात. BEE नावाचा जो सब्जेक्ट आहे, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, स्वतः शिकवणार आहेत. ते तयारी जोरात करतात. ते दिवस रात्र अभ्यास सुरू आहे त्यांचा. मी बघतोय त्यांना इथे ऑफिसमध्ये असतात, पडीक असतात, पडीक अभ्यास करत करत. सो सब लोग मेहनत कर रहे, आप ही के लिए कर रहे. तुम्ही मेहनत कराल, 20 तासाची स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही फॉलो कराल तुम्हाला स्वतःहूनच कळेल की अरे या 20 तासात मी खूप, म्हणजे असं होईल ना, अरे आज हे पण संपलं, ते पण संपलं, ते पण संपलं, मी काय करू? या लेवलपर्यंत तुमचा जेव्हा अभ्यास होईल ना, मग तुम्हाला पेपरच्या मधल्या गॅपचं टेन्शन राहणार नाही, जेवायचं खायचं प्यायचं टेन्शन राहणार नाही. तुम्ही ऑटोमॅटिकली रुटीनमध्ये लागाल आणि तुमचं काम जे आहे ते एकदम तुम्ही व्यवस्थित करू शकाल. प्लीज नोट डाऊन करा. 21 आवर्स, 1 तासाचा डिस्काउंट लिहा. 1 तासाचा सरांनी दिलेला डिस्काउंट आहे म्हणून तो निर्लज्ज नो. आणि डायरेक्टली 20 तासाचं तुमची वीकली स्ट्रॅटेजी आहे हे तुम्हाला आत्ता डोक्यात फिक्स करणं गरजेचं आहे. एक तर पहिली गोष्ट, फर्स्ट इयरला आत्ता कुणालाही कसलाही लॅपटॉप नसला तरी सुद्धा चालतोय, अजिबात गडबड करू नका. दुसरी गोष्ट, बेसिक स्पेसिफिकेशन, तुमचे फायनान्शियल्स कसे आहेत ते पण बघा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, इमिजिएट पहिल्याच वर्षी इतका भारी लॅपटॉप घ्यायची काही गरज नाही आहे. हे माझं पर्सनल ओपिनियन, मुलं शिव्या घालतील मला माहिती आहे मला, पण मला सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन करूनच मी तुम्हाला सांगतोय. चांगला लॅपटॉप ज्याला घ्यायचा आहे तो इंटर्नशिपच्या वेळेला 3rd इयरला घ्या तुम्ही. आत्ता तक करू नका. आत्ता इतकी इमिजिएटच आपल्याला गरज लागत नाही, या गोष्टीची काळजी घ्या. हां, डायरेक्ट 2nd ईयर वाले आप मैथ्स को डरो, क्योंकि मैथ्स आपको बहुत डरा के रखने वाला है. सगळ्यात जास्त बॅकलॉग लागतात डायरेक्ट 2nd ईयरच्या मुलांचे. त्यामुळे आपल्याला मॅथ्स नीट नसतो, आपला बेसिक्स नीट नसतं. आपण लिटरली इंटिग्रेशन स्किप करून 80 मार्क आणलेले असतात 100 पैकी, अशी सिच्युएशन असते. रायटिंग प्रॅक्टिस, स्टेप बाय स्टेप, एक सब्जेक्ट, त्याच्यात एक टॉपिकचे सोल्युशन्स असाच अभ्यास करायला लागणार आहे. याशिवाय दुसरं कुठलंच तुमचं याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे. फर्स्ट इयरला पहिली सेमिस्टर तर मला असं वाटतं डेडिकेटेड टू सब्जेक्ट्सच राहिलं पाहिजे. बिकॉज तुम्ही फक्त अनालिसिस करा की कुठले क्लब्स आहेत, कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, काय चालतं. फर्स्ट इयरचा अंदाज घ्या, तुम्हाला ओव्हरऑल युनिव्हर्सिटीचा एक अंदाज येईल, कॉलेजचा अंदाज येईल, CCचा अंदाज येईल. आणि त्याच्यानंतर 2nd सेमिस्टरपासून तुम्ही ना मग भिडायला सुरुवात करा. मग तुम्ही एखादा क्लब जॉईन केला तरी सुद्धा काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माहिती, नवीन सिलेबसमध्ये यांनी 2nd इयर फर्स्ट सेमलाच जावा टाकलाय. अजून C++ पण पोरांचं नीट नाही झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला C++, पायथन तुम्हाला सिलेबसमध्येच आहे. तुम्हाला एक PPS नावाचा एक सब्जेक्ट आणि FPL नावाचा सब्जेक्ट आहे, फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. ते करत ते सब्जेक्ट तुमचे होऊन जातील. तुम्हाला सगळं वेगळं स्पेसिफिक कोर्स करायची काही गरज नाही. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर तुमचं कंप्लीट झालं असेल तर तुम्हाला खूप चांगले ऑपॉर्च्युनिटी आता मेट्रोमध्ये तुम्ही लागू शकताय. तुम्ही जे पॉवर प्लांट्स आहेत, पॉवर स्टेशन्स आहेत, तिकडे तुम्ही एक्झाम्स देऊन लागू शकताय. त्यामुळे चान्सेस खूप चांगले आहेत इलेक्ट्रिकलला, असं काही नाही आहे. अभ्यास आत्ताच सुरू करा, कोर्सेस आत्ता घेऊन ठेवा. कोर्सची लिंक मी देतो, तुम्ही डेमो सेशन बघा, तुम्हाला बरं वाटतंय का बघा. तुमच्या सिलेबसच्या हिशोबाने जर तुम्हाला काही अजून चेंजेस पाहिजे असेल तर तसं सांगा. जे काय असेल नसेल ते ऑफिसचा नंबर पण देऊन ठेवतो. काही क्वेरी असेल तर तुम्ही तिकडे विचारू शकता. ट्युशन क्लासेस नेसेसरी याच्यासाठी आहे की तुम्हाला तो जम बसावा, म्हणजे नाही एक बसून अभ्यास करणं जे असतं की मला आज हे टॉपिक संपवायचेच आहेत. आणि कोणाचा तरी गायडन्स जो लागतो, काय होतं जसं मोठं होतं तसं हम हमारे पप्पा की भी नाही सुनते वाला ॲटिट्यूडमध्ये असतो. तर जरा क्लासेस वगैरे असतील तर थोडं रुटीन लागतं की आठवड्यात 3 दिवस 2 दिवस काहीतरी आपण शिकतोय वाली गोष्ट. तुम्ही तोपर्यंत बाकी क्लासेसचे बघा फटाफट. तुम्ही ॲपची लिंक टाका. अँड्रॉइडसाठी वेगळा आहे आणि आयफोनसाठी वेगळा आहे. सिंगल डिव्हाइसच आपला अलाउड आहे. मोबाईलवरतीच तुम्ही बघू शकता, लॅपटॉपवरती बघू शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित
छान मेंटली तयारी करून पेन पेपर प्रत्येक सब्जेक्टसाठी 100 पेजेसची बुक करा, नाहीतर एक रफ बुक करा 200 पेजेसची, ज्याच्यात सेक्शन्स करा तुमच्या टॉपिक वाईज, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं रफर किंवा तुमच्या नोट्स काढणार आहात. ओके, धन्यवाद, थँक्यू सो मच. तुम्हाला सेशन कसं वाटलं त्याचा फीडबॅक तुमच्या सार्थक दादाकडे नक्की द्या. आणि इतक्या पेशंटली तुम्ही मला ऐकलत आणि सगळं समजून घेतलं त्याबद्दल थँक्यू सो मच. थोडं मराठीला मला फंबल होतं, तर सगळं माझं शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल खरंच मी मनापासून आभारी आहे. आणि कसं वाटलं फीडबॅक नक्की द्या. म्हणजे एवढी मेहनत केली आहे सार्थकने सगळं सेटअप लावण्यासाठी, तर त्यालाही थोडंसं बरं वाटेल है ना. येस, थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा आमच्या सगळ्यांवरती. ओके, ऑल राईट, चला बाय पोरांनो.